अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता बघा ना, महाशिवरात्री लवकरच आली आहे. 2024 मधली महाशिवरात्री ही मार्च महिन्यात म्हणजे आता लवकरच आली आहे. मग तारीख काय आहे, पूजा मुहूर्त काय आहे, पूजा विधी कशी आहे, कशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी महादेवाची आपल्याला उपासना आराधना करायची आहे, त्याच प्रकारे कोणत्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आपल्याला करायच्या आहेत, त्यामुळे आपल्यावरती शिवकृपा होईल. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील ते सुद्धा निघून जातील. हे सगळं काही आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. महाशिवरात्री ही देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. या दिवशी महादेवाची आराधना केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी भोलेनाथांचे भक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्री हा शिवपूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. हा शिव आणि शक्तीच्या भेटीचा दिवस आहे. यंदाच्या वर्षात महाशिवरात्री कधी आहे आणि तारीख काय आहे, पूजेचा मुहूर्त कधी आहे, हे आपण सगळं काही आज जाणून घेणार आहोत. यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जागर ठेवून शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. उत्तर भारतीय दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. आता पूजा मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशी तिथीला म्हणजेच 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होणार आहे व दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होणार आहे. शिवरात्रीला पूजा केली जात असल्याने त्यात उदय तिथी पाहण्याची गरज नाही. महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते. मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार 9 मार्चला मध्यरात्री 12:07 ते 12:56 निशिता पूजेचा शुभ मुहूर्त असेल. निशिता काळ मुहूर्त 12:07 ते चालू होते व 12:55 संपते 9 मार्चला व व्रतपारण मुहूर्त हा सकाळी 6:37 सुरू होतोय ते 3:28 आहे 9 मार्चला. अशा प्रकारे हा मुहूर्ताची वेळ आहे. सगळ्यांनी साजरी करायची आहे. बघा, महाशिवरात्रीचा हा सण 2 महत्त्वाच्या कारणामुळे खास आहे. या तिथीला महादेवाने संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केल्याचं सांगितलं जातं. या दिवशी भगवान शिव, शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला. दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले. शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. महाशिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन झालं. या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात अशी सगळ्यांची मान्यता आहे. बघा, यानुसार सगळ्यांनी या दिवशी हा दिवस चुकवायचा नाही आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व शिवभक्तांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व विशेष दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यामुळे आपली जी काही पूजा आहे, विशेष पूजा आहे, ती या दिवशी करायची आहे. आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या त्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला शिवकृपा तर प्राप्त होईल, त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहेत ते सुद्धा निघून जातील. बघा, सन 2024 मध्ये 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. आपल्याला कुळाचार, कुळधर्म, परंपरानुसार शिवपूजन केले जाते. तसेच विविध उपासना, श्लोक, मंत्र, नामस्मरण, जप करून शिवाची आराधना केली जाते. शिवकृपा होण्यासाठी विविध उपायही आपण सांगतो. त्याच प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. महाशिवरात्रीला अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आपल्याला करायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगते. पारद शिवलिंग घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होऊ शकतात व शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व देखील सांगितले आहे. मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध व योग्य पद्धतीने करावी लागते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही आवर्जून घरात वास्तुदोष असेल तर पारद शिवलिंगसुद्धा ठेवू शकता. नंतर पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे. त्याच प्रकारे अनेक समस्या, अडचणी यामुळे दूर होऊ शकतात असे सांगितले जाते. नंतर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक घालायचा आहे. जलधारीचे पाणी घरी आणायचं आहे. जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा जलधारीचे जे पाणी असतं बघा, ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. यानंतर एक मंत्र सांगणार आहे. तो मंत्र म्हणत संपूर्ण पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. तो मंत्र असा आहे: ओम नमः शांभवाय च
मायो भवाय च शंकराय च असा हा मंत्र आहे. मंत्र असा आहे, ओम नमः शांभवाय च मायो भवाय च शंकराय च असा हा मंत्र म्हणत म्हणत हे तीर्थ घरभर शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे घरातील नकारात्मकता जी ऊर्जा आहे ना, निगेटिव्ह एनर्जी आहे ती नष्ट होते व आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. त्याचप्रकारे बघा, घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवाचं स्थान मानलं गेलेलं आहे. या दिशेला कोणतीही तुटलेली वस्तू किंवा भांडी पडू नयेत याची दक्षता आपण घ्यायची आहे. या दिशेला चंदन व सुहासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. म्हणजे जी उत्तर पूर्व दिशा आहे ती घरातील महादेवाचं स्थान आहे. या दिशेला तुम्ही चंदन व सुहासिक चंदना संदर्भात ज्या वस्तू आहेत त्या उत्तम मानल्या गेलेल्या आहेत त्या तुम्ही तिथे ठेवू शकता. शिवकृपेने असं केल्यामुळे शिवकृपेने घरात सकारात्मकता ऊर्जा येऊ शकते. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा घरामध्ये वास होतो व निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होत असते. त्याचप्रकारे बघा, एकाच घरात आपसी कलह, रोगराई आणि इतर समस्या असतील, म्हणजे एकाच घरात राहून रोज भांडणं, कलह रोजचं रोज काही ना काहीतरी छोट्या छोट्या कारणावरून चालूच आहे, तर अशा वेळेस काय करायचं? तर बघा, त्या अडचणी दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते. म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशेला तिथे तुम्हाला रुद्राभिषेक त्या दिवशी करायचा आहे, आवर्जून करायचा आहे. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. त्यामुळे जर आपल्या घरामध्ये अशा काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, भांडणे, कलह, दोष असतील, तर आवर्जून तुम्ही रुद्राभिषेक करायला अजिबात विसरू नका. कारण महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी रुद्राभिषेक करणं अतिशय शुभ आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करू शकता. त्याचप्रकारे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व व उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावायचं आहे व त्याला रोज पाणी द्यायचं आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. असं केल्यामुळे घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो व आपल्या घरामधील जे काही वास्तुदोष आहे तो सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. बघा, तुमच्या जवळपास कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे जावा, किंवा तुम्ही नुकतंच तुमच्या घराच्या बाहेर बेलाचं झाड लावलं आहे, जी दिशा सांगितली आहे घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला, तिथे तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावायचं आहे. म्हणजे घरावरती एखादं संकट येतं त्यावेळेस काय करायचं, तर घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीचा हा पावन महादिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचं चित्र लावायचं आहे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकीय, गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरान यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा केली तरी सुद्धा चालते. या दिवशी शंकराला बेलपत्र व्हायचे आहेत. रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करत करत हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचे आहेत. हे बेलपत्र वाहिल्यामुळे बघा, आपल्या मनातील जो काही निचरा आहे तो दूर होऊन सन्मार्ग प्रवृत्त करते व आपल्याला योग्य मार्गावरती महादेव आणत असतात. त्याचप्रकारे बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही छोटे छोटे उपाय व छोटी छोटी माहिती दिलेली आहे. ही गोष्ट आवर्जून आपल्याला आपल्या गोष्टी आपल्या घरात करायच्या आहेत महाशिवरात्री दिवशी. त्यामुळे आपल्या डोक्यावरती महादेवाचा तर कृपाशीर्वाद राहणारच आहे. त्यासोबतच कृपा देखील आपल्यावरती होणार आहे व आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहेत, निगेटिव्हिटी आहे, त्याचसोबत आपल्या घरामध्ये भांडण, कलह जे काही आहेत सगळे दोष दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखाचं, आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे व आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती लाभणार आहे. त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्ही हे सेवा, हे उपाय करायला विसरू नका. व हा दिवस सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, हा दिवस चुकूनही तुम्ही चुकवू नका व महादेवाची सेवा करायला व आपल्या जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करायला देखील विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.